आपल्याला 2x2चा आपण ऑलरेडी काल बघितलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ सेकंड. ठीक आहे, तर सेकंड एक्झाम्पल आहे बघा. मॅट्रिक्स ए दिलेला आहे. मॅट्रिक्स ए मध्ये एकच रो दिलेली 1 2 आणि याचं इथं ऑर्डर दिलेली बघा. नंबर ऑफ रो किती आहे 1 आणि कॉलम किती आहे 1 आणि 2 कॉलम म्हणजेच 2. नंतर ना बी मॅट्रिक्स दिलेलं आहे. तर बी मॅट्रिक्समध्ये बघा सिंगल कॉलम मॅट्रिक्स दिलेला आहे. कॉलम मॅट्रिक्समध्ये फक्त कॉलम राहतो. रो किती बघा इथं रो 2 दिलेले आहे 4 आणि 7. मग याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आडव्या लाईन किती 1 आणि 2 म्हणजे 2x1 सिंगल कॉलम दिलेला आहे. ठीक आहे, आणि आता सांगितलं आहे आपल्याला ए इंटू बी फाइंड आउट करा. मग आता ए इंटू बी फाइंड आउट करताना काय करला मॅट्रिक्स ए इंटू बी करला. मग ए इंटू बी करताना काय मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स एची ऑर्डर दिलेली 1x2 आणि मॅट्रिक्स जो बी आहे तो मॅट्रिक्स बी काय दिलेला आहे 2x काय दिलं आहे मॅट्रिक्स बी जो दिलेला आहे 2x1चं दिलेलं आहे 2x1. मग आता बघा आपण जर इथं ऑब्झर्व केलं तर इथं नंबर ऑफ कॉलम इज इक्वल्स टू काय नंबर ऑफ रो आहे. म्हणजे फर्स्टमध्ये जेवढ्या कॉलम आहेत तेवढ्या सेकंडमध्ये काय रो आहे. ठीक आहे, हे सेम आहे. म्हणून आता जो नेक्स्ट मॅट्रिक्स येणार त्याची ऑर्डर काय येईल 1x1 येईल. काय येईल 1x1. मग मधले 2 सोडून द्यायचे आणि जे राहील तो मॅट्रिक्स भेटेल. मग बघा आता इथं काय येणार आहे नेक्स्ट. मग जो ए इंटू बी मॅट्रिक्स ए इंटू बी तो काय येणार 1x1 येणार. ठीक आहे 1x1. मग आता इथं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करताना काय होणार मग बघा आता इथं काय होईल. हा काय आहे मॅट्रिक्स ए. मग बघा कसं होईल इथं. तर हा जो फर्स्ट एलिमेंट आहे बघा फर्स्ट एलिमेंट पहिले ॲज इट इज हे मॅट्रिक्स लिहा. इथं काय आहे 1 नंतर इथं काय आहे 2 आहे. ठीक आहे, आणि नंतर ना हा बी मॅट्रिक्स जो आहे तो काय आहे 4 आणि 7. काय आहे 4 आणि 7 आहे बघा. मग आता काय करायचं नेक्स्ट इथे एक लाईन मारू आपण. ठीक आहे, आणि इकडे कॉपी करून घेऊ. ठीक आहे, बघा आता इथं काय होईल. मग आता बघा याची ऑर्डर किती आहे इथं. आता जो ए इंटू बी येणार तो काय येणार आहे 1x1चा येणार आहे. मग ठीक आहे आपण 1x1 बघू. मग आता काय करायचं बघा हा जो फर्स्ट एलिमेंट आहे रो इंटू कॉलम करायचं. मग बघा आता ही रो या कॉलम सोबत मल्टिप्लाय करायची. काय करायची ही रो या कॉलम सोबत मल्टिप्लाय करायची. मग मल्टिप्लाय करताना बघा की ठीक आहे मग फर्स्ट एलिमेंट ऑफ रो काय आहे 1 आहे. हा काय आहे फर्स्ट एलिमेंट ऑफ रो 1 आहे. आणि मग तो काय करायचा फर्स्ट एलिमेंट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचं. काय करायचा कॉलमच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचं. मग बघा आपण जर इथं मल्टिप्लाय जर केला तर काय होईल 1 इंटू 4. आता मी ब्रॅकेट टाकलं. आता यांचे ब्रॅकेट टाकलं म्हणजे काय यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट प्लस. ठीक आहे प्लस काय करायचं तर प्लसमध्ये बघा आता जो सेकंड एलिमेंट कोणता आहे तर 2 आहे. मग सेकंड एलिमेंट ऑफ रो इंटू सेकंड एलिमेंट ऑफ कॉलम. मग सेकंड एलिमेंट ऑफ कॉलम काय आहे तर 7 आहे. मग इथं काय होणार यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होणार. मग बघा तर इथं आपण लिहू 2 आणि 7 आणि इकडच्याचा कलर कोणता आहे तर ब्ल्यू कलर केला. याचा ब्ल्यू कलर घेऊ. ठीक आहे आपण कलर चेंज करतो मी. ठीक आहे आणि इथं साईडला हा मॅट्रिक्स कंप्लीट. मग बघा आपण काय केलं फर्स्ट एलिमेंट ऑफ रो इंटू फर्स्ट एलिमेंट ऑफ कॉलम म्हणजे रो इंटू कॉलम करायचं. काय करायचं रो इंटू कॉलम. काय करायचं रो इंटू कॉलम. ठीक आहे, तर मग बघा आता आपण काय केलं फर्स्ट एलिमेंट या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय केला नंतर ना प्लस. मग आता याचं मॅट्रिक्स काय येणार फायनल मॅट्रिक्स बघा 1 इंटू 4 येणार प्लस आणि 7 दुने 14. मग काय येणार फायनल मॅट्रिक्स
18 येणार. किती येणार? 14 आणि 4 18 आणि 1 क्रॉस 1. मग लिहायचं